सॉरी. तर ठीक आहे. दोन्ही युनिटचा पोर्शन अतिशय कमी आहे, त्याच्यामुळे कुठलाही प्रश्न सोडायचा नाही तुम्ही. सगळ्या सिलेबसवरती तुम्ही छान पद्धतीने अभ्यास करा आणि छान पद्धतीचे मार्क मिळवा. ठीक आहे. मी या ठिकाणी स्क्रीन शेअरिंग करतोय. स्क्रीन सगळ्यांना दिसते माझी? येस सर. येस सर. येस सर. हो सर. दिसते ना? ओके, ठीक आहे. युनिट नंबर 2 मधलं प्रोफिशियन्सी इन रायटिंग स्किल, यामध्ये असणारे सब पॉइंट्स पुढील प्रमाणे. प्रोसेस ऑफ रायटिंग म्हणजे युनिट नंबर 2 मध्ये जे काही सब युनिट्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहेत. त्यामध्ये प्रोसेस ऑफ रायटिंग मध्ये एकूण 1 2 3 4 5 6 पॉइंट्स आहेत. जनरेटिंग अन आयडिया फॉर रायटिंग, सेकंड वन ड्राफ्टिंग, थर्ड वन एडिटिंग, नेक्स्ट वन मॉडिफाईंग, रिवायझिंग आणि प्रेझेंटिंग, हे मुद्दे आहेत. त्यानंतर याच्यामधला दुसरा सब पॉइंट आहे तो म्हणजे फीचर्स ऑफ रायटिंग. त्याच्यामध्ये युझिंग अप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी, ग्रामॅटिकली करेक्ट, हँड रायटिंग, पॅरेग्राफ रायटिंग, डिस्कोर्स, मार्कर्स, कोहेरन्स आणि कोहिजन, अशा पद्धतीचे मुद्दे आपल्याला सेकंड सब पॉइंट्स मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर टाइप्स ऑफ रायटिंग मध्ये पॅरेग्राफ्स, स्टोरी, वर्कशीट, रेझ्युमी, डायलॉग, लेटर्स, रिपोर्ट्स, समरी रायटिंग, न्यूज रायटिंग, नोटिसेस, हा सगळा एकदा भाग आपण टाइप्स ऑफ रायटिंग मध्ये पाहणार आहोत. आणि चौथा भाग तो म्हणजे प्रॅक्टिस इन स्पीकिंग अँड रायटिंग स्किल. हा सगळा भाग आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मुलांना त्यातील पहिल्या भागाला आपण सुरुवात करतोय, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ॲज फार ॲज द एक्झामिनेशन इज कन्सर्न. दॅट या भागावरती आतापर्यंत विचारले गेलेले सगळे प्रश्न तुम्हाला मीटिंग चालू आहे. मीटिंग ऑन स्क्रीन वरती दिसतंय. म्यूट करा तुमचं, कोण बोलतंय ते. तर यावरती आधारित जेवढे काही प्रश्न विचारले गेलेले होते मागील सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये, त्याचा डिटेल्स मी या ठिकाणी दिलेले आहे. शिल्पा भंडारी, तुम्ही स्क्रॅचेस करायला सुरुवात केली वाटतं. एक मिनिट, मी त्यांना रिमूव्ह करून टाकतो म्हणजे विनाकारण त्रास नको मध्ये मध्ये. हे जे काही 6 मुद्दे आहेत त्या प्रत्येक मुद्द्यावरती आधारित जवळजवळ सर्वच प्रश्नपत्रिकेमध्ये कोणता ना कोणता तरी प्रश्न विचारला गेलेला आहे. आता याच्यावरती विचारले गेलेले 2 मार्कांचे प्रश्न, 3 मार्कांचे प्रश्न हे वेगवेगळ्या पद्धतीचे, एकदा 4 मार्काचा प्रश्न पण विचारला गेलेला आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, की प्रोसेस ऑफ रायटिंग वरती जर प्रश्न डिसेंबर 2024 ला पडलेला आहे, पहा शेवटी दिलेला आहे तो प्रश्न, 2 मार्काला आलेला आहे. पहा एक्सप्लेन द टर्म कोहिरन्स आणि त्याच्यानंतर व्हॉट इज ड्राफ्टिंग, असे 2 प्रश्न मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला विचारले गेलेले आहेत. मग आपल्याला जर होऊ घातलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणते प्रश्न असतील असा जर अज्युम करायचं असेल तर वी शुड हॅव टू थिंक अबाउट द रिमेनिंग सब पॉइंट्स ऑफ प्रोसेस ऑफ रायटिंग. आता मी तुम्हाला असं सांगेल की 2 मार्क आलेले प्रश्न पहिले एकदा पाहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जातील 2 मार्कासाठी कोणकोणते विचारले गेलेले. क्वेश्चन नंबर 2 आला पहा, व्हॉट इज मीन बाय ड्राफ्टिंग. त्याच्यानंतर 4 नंबरचा प्रश्न आहे, राईट द डिफरन्स बिटवीन ड्राफ्टिंग अँड एडिटिंग, म्हणजे ड्राफ्टिंग आणि एडिटिंग वरती प्रश्न आलेला आहे 2 मार्काचा. नंबर 5,
डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ रायटिंग स्टेप एडिटिंग. परत एडिटिंग वरती प्रश्न आलेला आहे मे 2022 ला 2 मार्काचा. त्याच्यानंतर डिसेंबर 2024 ला क्वेश्चन नंबर 9, व्हॉट इज ड्राफ्टिंग. आणि 10 नंबरचा प्रश्न एक्सप्लेन द टर्म कोहेरन्स, 2 मार्काला आलेला आहे डिसेंबर 2024 ला. आता डिसेंबर मध्ये साधारणतः जे प्रश्न पडलेले असतील ते प्रश्न साधारणतः होऊ घातलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये येत नसतात किंवा शक्यता कमी असते असं म्हणायला काय हरकत नाही. मग जर ड्राफ्टिंग वरती प्रश्न आलेला आहे, जर कोहिरन्स वरती प्रश्न आलेला आहे, तर उरलेल्या भागांवरती कदाचित जून 2025 चा प्रश्न येण्याची शक्यता आहे. म्हणून आपण याची एक गोष्ट लक्षात ठेवणार आहोत की एडिटिंग वरती मॅक्सिमम वरचा प्रश्न आलेला आहे, ड्राफ्टिंग वरती पण प्रश्न आलेला आहे 2 मार्काचा. त्यानंतर आणखी कोणता प्रश्न होता, कोहेरन्स वरती प्रश्न आलेला आहे. हे 3-4 भागांवरती प्रश्न हे मॅक्सिमम वेळा 2-2 मार्काला प्रश्न पडलेले आहेत. मग आता प्रश्न कशावरती 2 मार्काला पडलेला नाही, मॉडिफाईंग वरती पडलेला नाही, रिवायझिंग वरती पडलेला नाही आणि प्रेझेंटिंग रायटिंग वरती प्रश्न पडलेला नाही. म्हणजे शेवटच्या 3 याच्यावरती प्रश्न पडलेला नाही अद्याप. म्हणजे तुम्हाला महत्वाचा भाग येतो म्हणजे ड्राफ्टिंग, एडिटिंग, हे 2 भाग जास्त महत्वाचे मला या ठिकाणी दिसतात. मग आता आपण काय करायचंय, तर या पद्धतीने आपल्याला एडिटिंग म्हणजे काय, जनरेटिंग अन आयडिया फॉर रायटिंग म्हणजे काय, हे थोडक्यात आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मला वाटतं सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेतलेला असेल. आता जो अनेक वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे, व्हॉट इज मीन बाय ड्राफ्टिंग. सो सम मेन पॉइंट्स आर गिवन ऑन युअर स्क्रीन, लुक ॲट देम. ड्राफ्ट इज द फर्स्ट अटेम्प्ट ऑफ रायटिंग. आता लक्षात ठेवा, प्रोसेस ऑफ रायटिंग वरती आधारित जे काही 5-6 मुद्दे आहेत त्याच्यावरती आधारित ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न विचारला गेलेला आहे. मग असा प्रश्न विचारला गेला, ड्राफ्टिंग इज द सेकंड स्टेप ऑफ रायटिंग. तर तुम्हाला ते लक्षात असायला पाहिजे की ड्राफ्टिंग हा फर्स्ट आहे का सेकंड आहे का थर्ड आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी याची क्रमवारी लक्षात ठेवा. मी बॅकला परत एकदा येतो. प्रोसेस ऑफ रायटिंगची क्रमवारी लक्षात ठेवा. पहिला मुद्दा आहे जनरेटिंग अन आयडिया फॉर रायटिंग, सेकंड वन ड्राफ्टिंग, थर्ड वन एडिटिंग, फोर्थ वन मॉडिफाईंग, फिफ्थ वन रिवायझिंग अँड द लास्ट वन, सिक्स्थ वन प्रेझेंटिंग रायटिंग. याचा क्रमवारीता पण लक्षात ठेवा किंवा याच्यावरती आधारित 1 मार्काचा प्रश्न हा ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला जातो. इथे सेकंड पॉइंट, while drafting we get opportunity to look at our performance and think of revising it. म्हणजे ड्राफ्टिंग म्हणजे काय, तर याचं डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. थर्ड वन, इट इज द सेकंड स्टेप ऑफ प्रोसेस ऑफ रायटिंग. आता वरती म्हटलेलं आहे ड्राफ्ट इज द फर्स्ट अटेम्प्ट ऑफ रायटिंग, आणि इथे म्हटलेलं इट इज द सेकंड स्टेप ऑफ प्रोसेस ऑफ रायटिंग. म्हणजे ही सेकंड स्टेप आहे प्रोसेस ऑफ रायटिंगची, पण अटेम्प्ट मध्ये तिला पहिलं केलं जातं. म्हणजे काय करावं लागतं, जनरेटिंग अन आयडिया दिस इज द फर्स्ट वन अँड सेकंड वन द ड्राफ्टिंग इज द सेकंड स्टेप ऑफ प्रोसेस ऑफ रायटिंग. पॉइंट नंबर 4, मेक अ लिस्ट अबाउट द सब पॉइंट्स अबाउट द टॉपिक इन द फर्स्ट स्टेप. या स्टेप मध्ये तुम्हाला काय करायचंय, तर जे जे मुद्दे तुम्हाला जनरेटिंग अँड आयडिया मध्ये सुचलेले आहेत, बरोबर, ते सगळ्या मुद्द्यांची लिस्ट तुम्हाला ड्राफ्टिंग मध्ये करायची. नेक्स्ट वन, टिक मार्क फॉर द पॉइंट टू बी इन्क्लुडेड अँड एक्सक्लुडेड. एकदा का यादी तयार केली तुम्ही सगळ्या पॉइंटची, मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा अंतर्भाव पाहिजे, कोणते मुद्दे काढून टाकायचे, एक्सक्लुडेड, त्याच्यावरती टिक मार्क करायची. पॉइंट नंबर 6, think about which details are required and make a sequence of points. मग काय करायचंय तुम्हाला की जे जे मुद्दे तुम्ही विचारात घेतलेले आहेत, जे जे रिक्वायरमेंट आहेत, त्याची सिक्वेन्स ठेवायची. सिक्वेन्स म्हणजे 1 2 3 4 अशी क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स तयार करायची. अँड द लास्ट पॉइंट, ऑलवेज थिंक अबाउट युअर पर्पज अँड ऑडियन्स, राईट विथ प्रॉपर ऑर्डर. हा सगळ्यांचा विचार केल्यानंतर तुमचा हेतू निश्चित झाला पाहिजे,
ऑडियन्सला तुम्ही विचारात घेतलं पाहिजे आणि नंतर तुम्हाला या ठिकाणी लिखाणाला सुरुवात करायची. इट्स अबाउट द ड्राफ्टिंग. आता आपण एक मिनिट. ठीक. आता आपण याच्यातल्या दुसऱ्या मुद्द्याला सुरुवात करतोय, तो म्हणजे फीचर्स ऑफ रायटिंग. आता फीचर्स ऑफ रायटिंग मध्ये आतापर्यंत विचारले गेलेले प्रश्न हे पुढील प्रमाणे आहेत सर्व. त्यामध्ये पहा, व्हॉट आर द फीचर्स ऑफ रायटिंग, एक्सप्लेन इन ब्रीफ, व्हॉट आर द डिस्कोर्स मार्कर्स, राइट ए शॉर्ट नोट ऑन कोहिजन, व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ रायटिंग, एक्सप्लेन इन ब्रीफ, which features of writing will you use for developing writing skill of your students. 6 number, write features of best handwriting, write the features of writing will you use for good handwriting, explain any 4. Point number 8, write the features of best handwriting. Number 9, which features of writing will you use for developing writing skill of your students? Number 10, explain the steps of handwriting. Number 11, explain discourse marker. And the last one, describe the use of vocabulary as a feature of writing. मित्रांनो, बंद झाले. पूनम, तुला ऑडिओ बंद करता येईल बेटा? पूनम, एक मिनिट, मी त्याला रिमूव्ह करून टाकतो. ठीक आहे, रिमूव्ह केलं मी तिला. तर हे साधारणतः फीचर्स ऑफ रायटिंग वरती विचारले गेलेले प्रश्न. आता शेवटचा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावरती थोडं फोकसिंग करतोय आपण. डिसेंबर 2024 जून 2024 ला, म्हणजे डिसेंबरला प्रश्न आला नाहीये फीचर्स ऑफ रायटिंग वरती. डिसेंबर 24 ला, जून 24 ला त्याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आलेला होता. डिस्क्राइब द यूज ऑफ व्होकॅब्युलरी ऍज अ फीचर ऑफ रायटिंग. तर व्होकॅब्युलरी वरती इंडिव्हिज्युअली प्रश्न विचारला होता 2 मार्काचा. आणि त्यानंतर डिसेंबर 2023 ला प्रश्न विचारला होता, एक्सप्लेन डिस्कोर्स मार्कर्स. तर साधारणतः फीचर्स ऑफ रायटिंग याच्यामध्ये जेवढे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती आधारित कधी 2 मार्काला प्रश्न विचारलाय, कधी एक वेळेला मला तर 4 मार्काला प्रश्न विचारलेला आहे. तो क्वेश्चन नंबर 5, which features of writing will you use for developing writing skill of your students. आणि 3 नंबरला एकदा प्रश्न विचारलेला होता. त्यामुळे ह्या प्रश्नाकडे तुम्ही चांगल्या दृष्टिकोनातून पहा, सो दॅट यू विल गेट द डिटेल्स गायडन्स अबाउट हाऊ टू राईट द फीचर्स ऑफ रायटिंग स्किल. लेट्स सी. आता फीचर्स ऑफ रायटिंग म्हणजे रायटिंगचे वैशिष्ट्य कोणते आहेत, गुणवैशिष्ट्य कोणते आहेत, थोडक्यात मराठीत जर आपण विचार करायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये पहिला आहे युजिंग अप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी. 2 मार्काला व्होकॅब्युलरीवरती प्रश्न आलेला होता. पण आता अप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी म्हणजे योग्य ती व्होकॅब्युलरी वापरली गेली पाहिजे रायटिंग करताना. तुम्ही व्हॉट आर द सब पॉइंट्स अंडर दिस टायटल? सिलेक्शन ऑफ अप्रोप्रिएट एक्झॅक्ट वर्ड्स. You have to find out which word is proper there. A reader can visualize a sentence by precise words. Good writer uses adjective sparingly and adverbs, lettering their nouns and verbs to do the work. आता याच्यामध्ये what kind of vocabulary should be used by the teacher or by the writer, that is some guideline is given there. So reader should think about what are the precise words, त्यांना ते लक्षात आलं पाहिजे, and they should understand
actually what is the concept. तर बी यूज ऑफ करेक्ट अँड ॲक्युरेट व्होकॅब्युलरी. योग्य चपखल बसणारा शब्द तुम्हाला तुमच्या रायटिंग मध्ये वापरला गेला पाहिजे. सेकंड फीचर्स ऑफ रायटिंग, ग्रॅमॅटिकली करेक्ट. मग आता ग्रॅमॅटिकली करेक्ट मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतील? स्पेलिंग, पंक्च्युएशन्स, ग्रामर, स्टाईल, स्पेलिंग मिस्टेक्स, ग्रॅमॅटिकली इनकरेक्टनेस मस्ट बी अवॉइडेड. आणि लास्ट वन, पंक्च्युएशन इज नेसेसरी. तर हे साधारणतः ग्रॅमॅटिकली करेक्टनेस मध्ये आपल्याला लिहिता येतील सब पॉइंट्स. त्यानंतर तिसरं फीचर आहे हँड रायटिंग. आणि त्याच्या पुढे मी लिहिले पहा, गुड हँड रायटिंग क्रिएट्स गुड इम्प्रेशन. म्हणजे हँड रायटिंग मध्ये कोणते मुद्दे येतील? सॉफ्ट ग्रिप ऑफ अ पेन ऑर पेन्सिल, यूज लाईन पेपर, सिट अपराइट बट इन अ कम्फर्टेबल पोझिशन, seek inspiration from those whose handwriting is good, study and cursive script, use your whole arm to write, set your paper or notebook properly, and the last one, keep proper spacing between two words, two lines, two paragraphs. So that is related about those things. नंबर 4, चौथं फीचर काय? पॅराग्राफ. म्हणजे थोडक्यात तुम्ही एक लक्षात ठेवायचं की मला जर एखादं लिखाण काम करायला सांगितलं असेल तर मला कोणकोणत्या गोष्टींकडे महत्वाच्या आहेत त्या गोष्टीच्या संदर्भात आपण इकडे चर्चा करतोय. तो म्हणजे वरती आपण पाहिलं व्होकॅब्युलरी उत्तम असायला पाहिजे तुम्ही लिहिताना, ग्रॅमॅटिकली करेक्टनेस त्याच्यामध्ये असायला पाहिजे, तुमचं हस्ताक्षर उत्तम असायला पाहिजे, त्यानंतर तुम्ही जे काय पॅराग्राफ्स करणार आहात ते पॅराग्राफ्स उत्तम पद्धतीने असायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये कोणती माहिती येईल? ग्रुपिंग सिमिलर पॉइंट्स टुगेदर इज व्हेरी इसेन्शियल इन गुड हँड रायटिंग. गुड हँड रायटिंग मध्ये पुढे टाइप्स ऑफ रायटिंग मध्ये पॅराग्राफ वरती आपल्याला चर्चा करायची आहे, तिथे मी डिटेल्स तुम्हाला सांगणारच आहे याच युनिट मध्ये. तर पॅराग्राफ कसा लिहिला पाहिजे? तर समान जे काही पॉइंट्स असतील ते एका पॅराग्राफ मध्ये आले पाहिजे. सेकंड वन, टू डेव्हलप अ मेन पॉइंट or there in the following sentences of that paragraph. म्हणजे तुम्ही जे काही मेन मुद्दे मांडतात त्याचं कोरिलेशन तुम्हाला सेकंड पॅराग्राफ मध्ये दिसायला पाहिजे. दॅट इज. त्यानंतर पुढचं फीचर आहे डिस्कोर्स मार्कर्स. आता व्हॉट इज डिस्कोर्स मार्कर्स? डिस्कोर्स मार्कर्स इज अ वर्ड और फ्रेज that plays a role in managing a flow of discourse, lectures or talk. So it can maintain the flow of your writing. So that's why discourse markers are used there. मग आता कोणकोणते डिस्कोर्स मार्कर्स असतात? म्हणजे डिस्कोर्स मार्कर्स आर कॉल्ड द कनेक्टिव्स. सो ॲज वी कॅन यूज सो, बिकॉज, अँड, बट, ऑर. त्याने काय होतं? ते कनेक्टिव्ह दोन्ही वाक्य जोडले जातात आणि फ्लो तुमचा कंटिन्यू राहत होतो. पॉइंट नंबर सी, इट्स पर्पज इज टू शो रिलेशन विथ समथिंग, टू कंपेअर टू आयडियाज, टू कॉन्ट्रास्ट आयडियाज, टू गिव्ह supplementary ideas, and the last one to give examples. So when we are using the discourse markers, राजेश्री बेटा बंद कर तुझं ते. सो डिस्कोर्स मार्कर डेफिनेटली थिंक रिलेशन्स बिटवीन ऑल दिस थिंग्स हियर. इथे तुम्हाला त्या वाक्यांमध्ये सगळे लिहिलेले आहे. And the last point about the features of writing, that is coherence and cohesion. आता coherence means the content is logically sequenced, appreciably organized, easy to follow and understand. आता coherence वरती प्रश्न आलेला आहे मागे 2 मार्काचा. Try to understand that concept also. And cohesion means relationship and connectivity of ideas at the sentence level. वरती ऑर्गनायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, इथे सेंटेन्स लेवल वरती इम्पॉर्टंट आहे. आय थिंक दॅट दीज आर द 6 पॉइंट्स as far as the features of writing skill is concerned.
आता आपण त्यातला एक महत्वाचा भाग पाहणार आहोत, तो म्हणजे टाइप्स ऑफ रायटिंग. मित्रांनो, हे काय 10-11 पॉइंट्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. येस, 10-11 जे काही टाइप्स ऑफ रायटिंग आहे, इथे मात्र सगळेच रायटिंग. कोणाचं काम चालू आहे आता स्क्रीनवरती? बंद करा ते प्लीज. तर या प्रत्येक रायटिंग वरती आधारित विचारले गेलेले प्रश्न पण आपण थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत. हे स्क्रॅचेस कुणी केले, त्यांना काढता येतील का? हे कोणाला काढता येतील का स्क्रॅचेस? हे कारण मला पण स्क्रीन विजिबल होत नाही उत्तम पद्धतीने इथे. माझा आवाज येतोय ना प्रत्येकाला? Yes, sir. येस सर. स्क्रॅचेस कोणी काढता येतील का तुला? सोना कोण आहे? सर टाइप ऑफ रायटिंगचे मुद्दे दाखवणार. हा, टाइप्स ऑफ रायटिंग ज्यांनी केले तो केलेच करू शकतो सर. हे दोन तिथे मला तो कळत नाही ना. हे सोना कोण आहे? मोहिनी. Hello, sir. I will try, but not eraser. इरेज नाही होत का? No, sir. आहे सर. इरेजर आहे आणि इरेज होतं सर. ठीक आहे, चला. आता ह्या टाइप्स ऑफ रायटिंग वरती विचारले गेलेले सगळे प्रश्न तुम्हाला ऑन स्क्रीन दिसतील. हे जर सगळे प्रश्न जर, हा बोला. सर टाइप ऑफ रायटिंगचे ते मुद्दे दाखवून एकदा. पॅराग्राफ, स्टोरी, वर्कशीट वगैरे. ओके सर, थँक्यू. तर ज्यांनी तुला थोडंसं इरेज करायला मग स्क्रीनशॉट मध्ये व्यवस्थित येतोय सर. कोण करते हे माझ्या पण लक्षात येत नाही. मी शिकवण्यामध्ये गुंग असतो. सर ते रायटिंगचे ऑप्शन क्लिक केल्यानंतर इरेजर येतो सर. त्याने फक्त रिमूव्ह होतो. नाही ना, माझ्याकडे नाही इरेजर इथं. मला पण नाही सर, ज्यांनी केलं तोच इरेज करू शकतो. त्यालाच तो ऑप्शन ओपन होतो. हो ना, पण आता कुणी केले तेच कळत नाही ना. ठीक आहे, तुम्हाला स्क्रीन दिसतंय ना पण? हो सर, दिसत. हो, दिसतंय सर. ठीक आहे. हे जर सगळे प्रश्न, हे सगळे जर प्रश्न तुम्ही पाहिले ना, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की प्रत्येक टाइप्स ऑफ रायटिंग वरती प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रत्येक. मी फास्टली वाचतो सो दॅट यू कॅन गेट टू नो विच आर दोज क्वेश्चन्स. प्रिपेअर अ न्यूज अबाउट युअर फेअरवेल सेरेमनी. न्यूज रायटिंग वरती प्रश्न आलाय. हाऊ विल यू टीच पॅराग्राफ रायटिंग? पॅराग्राफ रायटिंग वरती प्रश्न आलाय. विच पॉइंट्स विल यू कन्सिडर व्हाइल प्रिपेअरिंग अ रिपोर्ट? रिपोर्ट रायटिंग वरती प्रश्न आलाय. हाऊ विल यू डेव्हलप स्टोरी रायटिंग? स्टोरी रायटिंग वरती प्रश्न आलाय. हाऊ विल यू टीच पॅराग्राफ रायटिंग? पॅराग्राफ वरती परत डबल प्रश्न आलाय. व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ गुड न्यूज रिपोर्ट? न्यूज रिपोर्ट वरती प्रश्न आलाय. राईट द एलिमेंट्स ऑफ पॅराग्राफ्स? पॅराग्राफच्या एलिमेंट्स वरती प्रश्न आलाय. हाऊ विल यू डेव्हलप समरी रायटिंग? समरी रायटिंग वरती पण प्रश्न आलाय. व्हॉट इज रेझ्युमी और रेझ्युम? रेझ्युमी वरती पण प्रश्न आलाय. एक्सप्लेन द स्टेप्स ऑफ लेटर रायटिंग? लेटर रायटिंग वरती प्रश्न आलाय. स्टेट द स्टेप्स ऑफ डेव्हलपिंग रिपोर्ट? रिपोर्ट रायटिंग वरती परत प्रश्न आलाय. विच पॉइंट्स विल यू कन्सिडर व्हाइल रायटिंग अ डायलॉग? डायलॉग रायटिंग पण आहे आपल्याला, त्याच्यावरती पण प्रश्न आलाय. राईट युअर रेझ्युमी? परत एकदा रेझ्युमी वरती प्रश्न आलाय. नंबर 14, you are the cultural secretary of your college. Write a notice to invite all children to come for the program which is taking place on the next Monday. जानेवारी 2021 ला प्रश्न आलाय. त्यानंतर पहा, राईट अ न्यूज आर्टिकल्स. न्यूज आर्टिकल वरती प्रश्न आलाय.
Write the format of writing. Oh no. Write the format of writing notice. याच्यावरती प्रश्न आलाय. Explain the steps of letter writing. Steps of letter writing वरती प्रश्न आलाय. Write a brief report on your college annual social program. What are the various parts of report writing वरती परत प्रश्न आलाय. त्यानंतर write the details about the various points while writing a dialogue. परत डायलॉग वरती प्रश्न आलाय. जुलै 2023 ला 4 मार्काला प्रश्न आलाय तो पण. How will you develop summary writing skill of your students? Summary writing वरती प्रश्न आलाय. Prepare a news article वरती प्रश्न आला. कशावरती पहा, on Independence Day celebrating in your college. नंतर what is resume, परत एकदा resume वरती प्रश्न आला. नेक्स्ट वन, how will you teach report writing, परत report writing वरती प्रश्न आला. Which stages and steps will you consider to teach story writing? स्टोरी रायटिंग वरती परत प्रश्न आला जून 2024 ला 4 मार्कासाठी. नंतर प्रिपेअर अ नोटीस ऑन द कल्चरल इव्हेंट टू सेलिब्रेट इन युअर कॉलेज. मागच्या डिसेंबर मध्ये 2 प्रश्न आलेले पहा. प्रिपेअर अ नोटीस वरती प्रश्न आलाय आणि परत एक प्रश्न आला होता. हाऊ विल यू डेव्हलप डायलॉग रायटिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट्स. मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2 प्रश्न आलेले होते. मित्रांनो काय करायचं, स्क्रीन वरती कोणतरी जास्त स्क्रॅचेस करायला लागले. हो ना सर, काहीच नाही कळत आहे सर. हो ना, मी परत स्क्रीन स्टॉप करून परत एकदा शेअर करू का? जर ते गेलं तर चांगलं होईल. हो सर, करून बघा एकदा. ट्राय करतो मी परत. मला सांगा बरं का कोण स्क्रॅचेस करते, जर तुमच्या लक्षात येत असेल, सो दॅट वी कॅन रिमूव्ह हिम ऑर हर. सर सरळ रिलीज करायला असं त्यांना. हा, सरळ रिलीज करायला त्यांना आता. ठीक आहे. तर एक साधारणतः तुमच्या एक गोष्ट प्रत्येकाच्या एक लक्षात आलेली आहे की प्रत्येक भागावरती प्रश्न विचारलेले मित्रांनो, प्रत्येक भागावरती. आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 100% प्रश्न हा टाइप्स ऑफ रायटिंग वरती आलेला आहे. कारण ते जवळजवळ 10-11 टाइप्स ऑफ रायटिंग आहेत आणि त्याच्यामुळे कोणत्या रायटिंग वरती जास्त प्रश्न विचारले गेलेले असतील याचं पण आपल्याला अझम्पशन करता येत नाही. तरी पण एक 2-3 गोष्टी ज्या माझ्या लक्षात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक साधारणतः पॅरेग्राफ वरती मॅक्सिमम वेळा प्रश्न विचारलेले आहेत. रेझ्युमी वरती पण प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर रिपोर्ट रायटिंग वरती पण आहेत, लेटर रायटिंग वरती पण आहेत. असं काही सांगता येत नाही मित्रांनो कोणता प्रश्न असेल. फक्त मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणते आले होते प्रश्न तेवढे फक्त लक्षात ठेवा. नोटीस वरती आलेला होता आणि डायलॉग रायटिंग वरती आलेला होता. म्हणजे कदाचित या प्रश्नपत्रिकेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जाण्याची शक्यता कमी असेल असं मला वाटतं. म्हणून मी सांगतो तसं तुम्ही सगळ्याच टाइप्स ऑफ रायटिंगचा या ठिकाणी विचार करू शकता. लेट्स गो अहेड. आता राईट त्याच्यापैकी काही महत्वाच्या प्रश्नांचा मी या ठिकाणी अंतर्भाव केलेला आहे. तो म्हणजे राईट द एलिमेंट्स ऑफ पॅरेग्राफ. पॅरेग्राफचे एलिमेंट्स कोणते आहेत? तर देर आर 4 एलिमेंट्स ऑफ पॅरेग्राफ. So paragraph should have the unity. म्हणजे each paragraph has one single controlling idea. It shows there is a unity. Second one, every paragraph has a proper order. There should be a definite organization of sentences about the main theme. पॅरेग्राफची माहिती तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, पुढे ती आलेलीच आहे. आता त्याचा रेफरन्स घेऊन मी सांगतो माहिती की हाऊ वन कॅन स्टार्ट रायटिंग अ पॅरेग्राफ. एखाद्याला जर पॅरेग्राफ लिहायचा असेल तर व्हॉट आर द इम्पॉर्टंट थिंग. पॅरेग्राफ मध्ये ज्या काही ओळी असतील म्हणजे त्या 10 ओळी असू द्या, 15 ओळी असू द्या, 8 ओळी असू द्या, पण त्या सगळ्या ओळी एकच थीम सांगत असते किंवा एकच मेन आयडियाला डिस्क्राईब करत असते. एव्हरी पॅरेग्राफ हॅज अ सिंगल आयडिया and
all the sentences are supporting that main idea. That is very important part in paragraph. म्हणजे जर तुम्हाला असा प्रश्न आला, what is paragraph? So you have to maintain that every paragraph has a single idea and all remaining sentences are supporting the main idea. So that is very important. आणि हेच तिथे दिलेले. त्यानंतर point number 3, coherence. It means that writing should be understandable. And the last point, completeness. All sentences in the para must support the main theme. ते आताच मी तुम्हाला सांगितलं. So these are the 4 elements of paragraph. प्रश्नांचं थोडं मागे पुढे झालेलं आहे माझ्याकडून. काही प्रश्न आता येतील, काही प्रश्न नंतर येतील पॅराग्राफ वरती. ट्राय टू अंडरस्टँड ऑल दिस. पुढचा आलेला आहे समरी रायटिंग वरती. हाऊ विल यू डेव्हलप समरी रायटिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट्स? तर समरी रायटिंग आपल्याला जे अनेक रायटिंग करायची असतात, मगाशी त्याच्यामध्ये आपण सगळ्यांची यादी पाहिलेली आहे. परत एकदा मी यादी वाचतो, लक्षात ठेवा तुम्ही, कारण तुम्हाला त्या सगळ्या भागांवरती प्रश्न विचारला जाणार आहे. त्याच्यामध्ये पॅराग्राफ आहे, स्टोरी रायटिंग आहे, वर्कशीट्स आहेत, रेझ्युमे आहे, डायलॉग रायटिंग आहे, लेटर रायटिंग आहे, रिपोर्ट रायटिंग आहे, समरी रायटिंग आहे, न्यूज रायटिंग आहे आणि नोटिसेस आहे. या सगळ्या भागांचं आपल्याला रायटिंग करायचं असतं. मग आता समरी रायटिंग म्हणजे काय? हाऊ इट कॅन डेव्हलप रायटिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट्स. सो द मेन पॉइंट्स आर दॅट इंट्रोडक्शन ऑफ डिफरंट स्टोरीज, पॅसेजेस अँड पॅराग्राफ्स. आता तुम्हाला समरी रायटिंग 10वी-12वीला होतं पहा प्रत्येकांना. 1/3 समरी रायटिंग होतं. तर ती कॉन्सेप्ट थोडी डोक्यामध्ये ठेवा तुम्ही. त्याचं तुम्हाला समरी रायटिंग करायचं असतं. पॉइंट नंबर 2, टेल द स्टुडंट्स हाऊ टू राईट समरी. समरी कशी द्यायची हे विद्यार्थ्यांना सांगितलं गेलं पाहिजे अगोदर. नेक्स्ट वन, डूज अँड डोंट्स व्हाईल रायटिंग समरी. ज्यावेळेस तुम्ही त्या पॅरेग्राफची, त्या स्टोरीची किंवा त्या पॅसेजची समरी रायटिंग करत असाल, त्यावेळेस तुम्हाला व्हॉट आर द डूज अँड डोंट्स, म्हणजे काय केलं पाहिजे, काय करायला लोक समरी रायटिंग लिहिताना, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. इट विल हेल्प स्टुडंट्स टू डेव्हलप देअर रायटिंग स्किल. नेक्स्ट वन, गिव्ह द एक्झाम्पल्स ऑफ समरी रायटिंग. एक्झाम्पल्स तुम्हाला द्यायचे असतात. नंबर 5, टेल देम द डिफरन्स बिटवीन समरी रायटिंग अँड प्रिसाइज रायटिंग. आता वी हॅव डिफरंट टाइप्स ऑफ रायटिंग दॅट. समरी रायटिंग आणि प्रिसाइज रायटिंग मधला विद्यार्थ्यांना डिफरन्स कळणं गरजेचं आहे, सो दॅट दे कॅन राईट समरी प्रॉपरली. पॉइंट नंबर 6, guidance while summary writing. When students are writing, teachers should give them guidance how to write the summary. And the last point, the practice of summary writing by giving different paragraphs, stories and passages. So you should have to give so many paragraphs, different types of paragraphs, different types of stories, different types of passages, and take the practice of students how to write the summary. So these are the 7 points related to summary writing. Next one, explain the steps of letter writing. Types of writing मधला letter writing पण आहे. लेटर रायटिंगच्या स्टेप्स कोणत्या आहेत तेवढं लक्षात ठेवा. दीज आर द सिंपल 3 स्टेप्स. लेटर रायटिंग ज्यावेळेस तुम्ही करत असाल त्यावेळेस तुमच्या स्टेप्स कोणत्या असायला पाहिजेत. फर्स्ट शुड बी इंट्रोडक्शन. व्हॉट इज द रिझन ऑफ रायटिंग अ लेटर, वाय यू आर रायटिंग अ लेटर. यू शुड हॅव टू मेन्शन इन द फर्स्ट इंट्रोडक्शन पार्ट. Third, second one, that is the message. What is the exact message? दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला काय करायचंय, तर तुम्ही कशासाठी लेटर लिहिताय त्याला आपण मेन बॉडी म्हटलेलं होतं पहा. 10वी-12वीला तुम्हाला शिक्षकांनी शिकवले असेल. निकिता अनवट, बेटा तू परत स्क्रॅचेस करायला लागली. नंबर 3, conclusion. What action is required to be taken by the receiver? आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला 1 मिनिटाचं उदाहरण देतो. तुम्हाला तुमच्या घरी पत्र लिहायचंय. कशाचं पत्र लिहायचंय की तुम्हाला 1000 रुपये लागतात समजायचं. मग आता त्याचे 3 पार्ट्स कोणते? इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिणार तुम्ही? आय एम व्हेरी गुड हिअर, आय एम डुईंग माय स्टडी बेस्ट, सगळं लिहिणार. हॅलो पापा, हाय मम्मी, सगळं. सेकंड पार्ट मध्ये मेसेज मध्ये काय लिहिणार, तर तुम्हाला जो तुमचा महत्वाचा
रिझन आहे पत्र लिहिण्यासाठी, तो लिहायचा आहे. म्हणजे इथं काय लिहिणार तुम्ही, पापा आय वॉन्ट टू गो विथ माय फ्रेंड्स ऑन अ स्मॉल पिकनिक अँड फॉर दॅट आय रिक्वायर 1000 रुपीज फ्रॉम यू, ते लिहायचं. दॅट इज कॉल्ड द मेसेज. अँड कन्क्लुजन, what action is required to be taken by the receiver. तुम्ही काय ऍक्शन करणार आहात, तर यू कॅन आस्क युअर पापा दॅट पापा प्लीज सेंड मी 1000 रुपीज as early as possible and you can have this next one, state the steps of developing report. आता त्यातला आणखी एक प्रकार आहे रिपोर्ट रायटिंग. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, नोटीस रायटिंग, रिपोर्ट रायटिंग. रिपोर्ट म्हणजे काय, की तुम्ही एखादी गोष्ट केलेली आहे त्याचा रिपोर्ट लिहायचा असतो. फॉर एक्झाम्पल पिकनिकला जाऊन आले, यू हॅव टू राईट अ रिपोर्ट. फंक्शन झालाय तुमचा, त्याचा रिपोर्ट तुम्हाला लिहायचा आहे. सो दॅट इज अबाउट द रिपोर्ट रायटिंग. मग त्याच्यातल्या स्टेप्स कोण काय आहेत? द फर्स्ट वन, पर्पज मस्ट बी फिक्स्ड बाय यू आर द रायटिंग. तुमचा पर्पज निश्चित असायला पाहिजे. पॉईंट नंबर 2, कन्सिडर टू हुम यू आर प्रिपेरिंग अ रिपोर्ट. तुम्ही कोणाला रिपोर्ट लिहिताय त्यांचा विचार करणे या ठिकाणी गरजेचं आहे. कोणाचा तरी माईक चालू आहे, कोणाचा माईक चालू आहे इथे? सविता, माईक बंद कर बेटा. तर कोणाला रिपोर्ट लिहायचा आहे त्याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. पॉईंट नंबर 3, डिसाइड सेक्शन्स अँड पॅराग्राफ. मग त्याचे सेक्शन्स किती होतील आणि पॅराग्राफ किती होतील हे तुम्हाला त्याचा विचार करावा लागणार. पॉईंट नंबर 4, यूज ब्रीफ सेंटेन्सेस रादर दॅन युझिंग मोर कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. ब्रीफ सेंटेन्सेस वापरायचे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही. नाउन क्लॉज वापरला, ऍडजेक्टिव्ह क्लॉज करून वाक्य वापरलं असं नाही. तर यू हॅव टू राईट व्हेरी ब्रीफ सेंटेन्सेस. पास्ट टेन्स फॉर्म इज युज्ड व्हेन यू आर रायटिंग रिपोर्ट. मी तुम्हाला सांगितलं ना, एखादी घटना घडून गेल्यानंतर आपण त्याचा रिपोर्ट लिहितो. And that's why past tense should be used there. Number 6, vocabulary should be suitable for purpose. And those, whatever you are writing in report, vocabulary, your words should be suitable for that reason. And point number 7, use indirect form of narration, passive use of construction. आता indirect, direct, indirect तुम्ही ऐकलं असेल, ठीक आहे ना. तर indirect narration वापरायचं आपल्याला आणि passive constructions वापरायचे ऍक्टिव्हच्या ऐवजी. सो दीज आर द स्टेप्स ऑफ डेव्हलपिंग रिपोर्ट. नेक्स्ट, विच पॉइंट्स विल यू कन्सिडर व्हाइल रायटिंग डायलॉग? राईट इन डिटेल. डायलॉग रायटिंगचा आपण या ठिकाणी थोडा विचार करणार आहोत. कोणकोणते मुद्दे तुम्ही डायलॉग रायटिंग मध्ये विचारात घेणं आवश्यक आहे? डायलॉग मस्ट बी फ्री फ्रॉम अ रिजिड माइंडसेट. म्हणजे डायलॉग हा डायलॉग असायला पाहिजे. रिजिड म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, ताठरपणा नकोय. तुमच्या माइंडसेटचा ताठरपणावरती आधारित डायलॉग नको. इट शुड बी फ्री डायलॉग. अतिशय नैसर्गिक पद्धतीचे डायलॉग तुमचे असायला पाहिजे. पॉईंट नंबर 2, दे आर नॉट रिटन इन अ कम्प्लीट अँड ग्रामॅटिकली सेंटेन्सेस. म्हणजे डायलॉग ज्यावेळेस तुम्ही लिहिता, इट इज नॉट सपोज टू बी राईट असं नाही म्हणता येणार, की पण असं एवढा विचार नाही करायचा की ग्रामॅटिकली करेक्टच असायला पाहिजे आणि सेंटेन्स कम्प्लीटच असायला पाहिजे. समटाइम्स इट माइट बी सम मिस्टेक्स इन ग्रामर, लेट इट बी. एवढं काही तुम्ही डोक्यात घेऊन नाही चालायचं की डायलॉग रायटिंग मध्ये एव्हरीथिंग शुड बी करेक्ट, दॅट इज अॅक्युरेसी शुड बी दॅट. नो नीडेड दॅट. इट इज सपोज टू बी राईट करेक्टली, बट if you have written something wrong, let it be. Number 3, use proper punctuation marks. Punctuation mark plays very important role in dialogue writing as well as every writing. So think about the punctuations also. Number 4, give some subject to be dialogue. कोण परत डिस्टर्ब करतोय आपल्याला? सविता बेटा, तुला रिमूव्ह करून टाकू का मी परत एकदा? सविता, आवाज येतोय तुला?
नेक्स्ट, गिव्ह द कॅरेक्टर्स देअर पर्सनल व्होकॅब्युलरीज. म्हणजे जे जे कॅरेक्टर्स तुम्ही डायलॉग मध्ये वापरणार आहात तर त्यांची पर्सनल व्होकॅब्युलरीज तुम्हाला वापरणं गरजेचं आहे. त्यांच्या तोंडातून जे शब्द येतील तशाच पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. नेक्स्ट वन, द डायलॉग शुड प्रोव्हाइड सम इन्फॉर्मेशन. वेन देर इज अ डायलॉग रायटिंग, डायलॉग शुड गिव्ह सम इन्फॉर्मेशन. त्याच्यातून काहीतरी इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे. अँड द लास्ट वन, डिफरंट कॅरेक्टर शुड हॅव डिफरंट ओपिनियन्स. आणि प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे त्यामध्ये डायलॉग्स मध्ये समजायचं 2-3 कॅरेक्टर्स असतील तर एव्हरी कॅरेक्टर शुड हॅव डिफरंट ओपिनियन. ते एकाच ओपिनियन त्याच्यात असता कामा नाही. त्यानंतर व्हॉट आर द फीचर्स ऑफ बेस्ट हँडरायटिंग. त्याच्यातले काही नमुने दाखल मी टाइप्स ऑफ रायटिंग मधले घेतलेले होते. आता व्हॉट आर द फीचर्स ऑफ बेस्ट हँडरायटिंग. बेस्ट हँडरायटिंगचे फीचर्स कोणकोणते असतील. उत्तम हस्ताक्षर कोणाचं असावं, त्याचे वैशिष्ट्य कोणते असावे. साधारणतः त्यावरती आधारित हा प्रश्न आहे. गुड हँडरायटिंग इज इझियर टू रीड अँड नीटली रिटन. हस्ताक्षर वाचण्यायोग्य असावं आणि नीटनेटकं असावं. यूज अप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी. उत्तम म्हणजे योग्य शब्दसंघ शब्दांचा वापर केला पाहिजे. नंबर 3, ग्रॅमॅटिकली करेक्ट. तुमची हँडरायटिंग ग्रॅमॅटिकली करेक्ट पाहिजे. प्रश्नाचा अर्थ लक्षात घ्या. राईट द फीचर्स ऑफ बेस्ट हँडरायटिंग. उत्तम हस्ताक्षराचे फीचर्स कोणकोणते आहेत, वैशिष्ट्य कोणकोणते. ग्रॅमॅटिकली करेक्ट पाहिजे. पॅराग्राफ मेकिंग पाहिजे. पॅराग्राफ उत्तम पद्धतीने जर असतील तर त्याला आपण बेस्ट हँडरायटिंग म्हणतो. डिस्कोर्स मार्कर्स मगाशी मी सांगितलं, ऑर, बट, अँड, सो दॅट, ऑल दीज आर द डिस्कोर्स मार्कर्स. त्यांचा वापर असायला पाहिजे. कोहेरन्स अँड कोहिजन्स याचा उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी वापर केलेला गेलेला असावा. नंबर 7, इट क्रिएट्स अ गुड इम्प्रेशन अबाउट द रायटर. नंबर 8, इम्पॉर्टंट पॉइंट्स. बेस्ट हँडरायटिंगचे इम्पॉर्टंट पॉइंट्स कोणते पहा. सॉफ्ट ग्रिप ऑफ अ पेन ऑर पेन्सिल. यूज लाईन पेपर. लाईन पेपरचा वापरा तुम्ही. सिट अपराइट्स बट इन अ कम्फर्टेबल पोझिशन. कम्फर्टेबल पोझिशन वरती अपराइट्सनी तुम्ही लिहायला बसलं पाहिजे. सीक इम्प्रेशन्स फ्रॉम दोज हुज हँडरायटिंग इज गुड. ज्यांचा हस्ताक्षर उत्तम आहे त्यांच्याकडून तुम्ही इन्स्पिरेशन घेतले पाहिजे इम्पॉर्टंट पॉइंट्स मध्ये. तर 5वा मुद्दा आहे, स्टडी द कर्सिव्ह स्क्रिप्ट फ्रॉम द बिगिनिंग. when you are writing, think about the cursive script. Number 6, use your whole arm. पूर्ण हाताचा तुम्हाला वापर करणं या ठिकाणी महत्वाचं असतं. सेट युअर पेपर और नोटबुक प्रॉपरली. नोटबुक किंवा पेपर तुमचा व्यवस्थित सेट केला पाहिजे तुमच्या डेस्कवरती. कीप प्रॉपर स्पेसिंग बिटवीन 2 लेटर्स अँड वर्ड्स. 2 शब्दांमधलं, 2 लेटर्स मधलं किंवा 2 वाक्यांमधलं, 2 पॅराग्राफ मधलं अंतर हे व्यवस्थित असायला पाहिजे. नंबर 9, लेजिबिलिटी, फ्लुएन्सी अँड ब्युटी आर द 3 रिक्वेस्ट साइट्स ऑफ गुड हँडरायटिंग. गुड हँडरायटिंगचे कोणते महत्वाचे 3 भाग आहेत की त्याच्यामध्ये लेजिबिलिटी पाहिजे, फ्लुएन्सी पाहिजे आणि ब्युटी पाहिजे. म्हणजे सौंदर्यता म्हणजे सुंदर हस्ताक्षर पाहिजे. And the last point, the size, shape of letters and words should be proper. शब्दांचे, लेटरचे साइजेस, शेप्स हे योग्य असायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट वन, त्याच्यावरती अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे राईट युअर रिझ्युमी. याचा रिझ्युमी पण उच्चार करतात, रेझ्युम पण उच्चार करतात. सो ॲज अ इंडियन प्रोनाऊन्सिएशन. मग तुम्हाला हे सगळ्यांना माहिती असेल की तुम्ही डीएड झाल्यानंतर यू हॅव टू अप्लाय समवेअर एल्स फॉर द जॉब. सो यू हॅव टू राईट युअर रिझ्युमी दॅट. सो व्हॉट पॉइंट्स आर दॅट. द फर्स्ट पॉइंट, राईट युअर फुल नेम. कधी कधी प्रश्न असायला विचारला राईट युअर रेझ्युमी. तुम्हाला तुमचं लिहायचं असतं. मग त्यात तुमचं लिहित असताना तुम्हाला कोणकोणते मुद्दे लिहायचे. पहिले फुल नाव लिहायचं सॉरी. सेकंड वन ऍड्रेस. थर्ड वन डेट ऑफ बर्थ. फोर्थ वन एज्युकेशनल क्वालिफिकेशन. फिफ्थ वन प्रोफेशनल क्वालिफिकेशन. सिक्स्थ वन एक्सपिरियन्सेस. सेवंथ वन हायलाइट्स ऑफ कैंडिडेट्स
स्ट्रेंथ, तुमच्या ज्या स्ट्रेंथ आहेत त्याच्या हायलाइट करणं गरजेचे, आणि क्लिअर, कन्साइज, अतिशय उत्तम पद्धतीने तुम्हाला ते छोट्या लिहिलं पाहिजे. हा, आता मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं होतं की असा एक मागे प्रश्न येऊन गेलेला होता की यू आर द कल्चरल सेक्रेटरी ऑफ युअर कॉलेज. सांस्कृतिक मंत्री आहात तुम्ही तुमच्या कॉलेजचे. राईट अ नोटीस टू इन्व्हाइट ऑल चिल्ड्रन्स टू कम फॉर द प्रोग्राम. रेणुका, बेटा तू रेणुका, एक मिनिट मला तिला काढून टाकतो. रेणुका नाव होतं ना तिचं. ज्यांना ऐकायचं नसेल तर कशाला जॉईन करतात मला ते कळत पण नाही. कोण होती ती? रेणुका ना, मिसाळ ना? ठीक आहे, तिला मी रिमूव्ह करतो इथे. ठीक आहे, तिला रिमूव्ह केलं. तर हा, राईट अ नोटीस टू इन्व्हाइट ऑल द चिल्ड्रन्स टू कम फॉर द प्रोग्राम विच इज टेकिंग प्लेस ऑन द नेक्स्ट मंडे. तुम्ही सांस्कृतिक प्रमुख आहात तुमच्या कॉलेजचे आणि पुढच्या मंडेला तुम्ही विद्यार्थ्यांना आमंत्रित देत आहे. तर त्याचं तुम्हाला काय करायचंय? राईट अ नोटीस, नोटीस लिहायची विद्यार्थ्यांना. नोटीस कधी असते रे? मगाशी मी बोलता बोलता एक गोष्ट सांगितली होती की रायटिंग नोटीस, नोटीस ही प्रोग्राम होण्याच्या अगोदर असते आणि रिपोर्ट हा प्रोग्राम झाल्यानंतरचा असतो. त्यामुळे दोघांच्या काळांमध्ये थोडा बदल असेल. आता इथे नोटीस लिहायला लावली आपल्याला अगोदर. प्रोग्राम मंडेला आहे नेक्स्टला, आणि तुम्ही अगोदरच सेक्रेटरी म्हणून नोटीस लिहित आहे सगळ्यांना, मुलांना, की तुम्ही तो प्रोग्राम अटेंड करा. मग फॉर्मॅट ऑफ अ नोटीस काय असेल, त्याच्यातलं कंटेंट काय असेल? नेम ऑफ द ऑर्गनायझेशन, म्हणजे तुम्हाला ऑर्गनायझेशन लिहायचं. कल्चरल सेक्रेटरी काय असेल ते तुमचं. डेट, कोणत्या दिवशी. हेडलाईन नोटीस. मग आता इथे हेडलाईन काय येणार? कल्चरल प्रोग्राम काय असेल ते. सुटेबल डिस्क्रिप्शन, त्याचं थोडं एक 2-4 ओळींमध्ये डिस्क्रिप्शन लिहायचे तुम्हाला. पर्पज, याच्या पाठीमागचा हेतू काय आहे. टाइम, केव्हा होणार आहे. व्हेन्यू, कुठे होणार आहे. अजेंडा, म्हणजे त्यामध्ये कोणकोणते प्रोग्राम होणार आहे. हू टू अटेंड, कोण हा प्रोग्राम अटेंड करू शकतं. स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स, महत्वाच्या सूचना. कॉन्टॅक्ट पर्सन, जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कोणाकडे कॉन्टॅक्ट करायचा. हे सगळं लिहिल्यानंतर तुम्हाला सिग्नेचर करायची. नेम अँड डेसिग्नेशन इन ब्लॉक लेटर्स, तुम्हाला सही करायची. तिथे तुमचं नाव लिहायचंय आणि तुमचं पद काय असेल ते ब्लॉक लेटर्स मध्ये लिहायचंय. मेन बॉडी 40 to 50 वर्ड्स, आणि हे सगळं तुम्हाला 40 ते 50 शब्दांमध्ये लिहायचं असतं. आता राईट अ न्यूज आर्टिकल अबाउट एनी रिसेंट स्पोर्ट ऍक्टिव्हिटी इन युअर कॉलेज. आता एक पेपरला जशी न्यूज देतो तशा पद्धतीचे तुम्हाला एक न्यूज आर्टिकल लिहायचंय अबाउट युअर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी. मागायला वाटतं 2 वर्षापूर्वी हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर मग त्याचे कोणकोणते हेडलाईन असतील, कोणकोणते मुद्दे त्याच्यामध्ये टाकायचे लागतील तुम्हाला. तो म्हणजे हेडलाईन असेल तुमची, डेटलाईन असेल म्हणजे कोणत्या दिवशी घडलंय ते. इंट्रोडक्शन ऑर लिडिंग, त्याची सगळी माहिती तुम्हाला तिथे लिहायची. आणि मेन बॉडी मध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स वर्ण त्या ठिकाणी लिहायचे. एक साधारणतः अशा पद्धतीचं न्यूज आर्टिकल्स तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर फॉर्मॅट ऑफ रायटिंग नोटीस. मला वाटतं आत्ताच आपण तो प्रश्न पाहिलेला आहे. मला वाटतं त्याची काही परत रिपीट झालाय तो इथे. येस विद्यार्थी मित्रांनो, आता या भागातला युनिट नंबर 2 चा 2 नंबरचा सगळ्यात महत्वाचा भाग, सॉरी शेवटचा भाग, तो म्हणजे प्रॅक्टिस इन स्पीकिंग आणि रायटिंग. प्रॅक्टिस ऑफ स्पीकिंग अँड रायटिंग याच्यावरती जास्त काही प्रश्न विचारले गेलेले नाही. तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील पहा. तर हा एक एवढा प्रश्न फक्त मला लक्षात आला, तो म्हणजे व्हॉट ऍक्टिव्हिटीज विल यू सजेस्ट टू प्रॅक्टिस इन रायटिंग स्किल. नोव्हेंबर 2021 ला हा प्रश्न आलेला आहे. जास्त वेळा काही प्रश्न आलेला नाही तो, पण तरी पण सांगता येत नाही, याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो.
तर मग कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत प्रॅक्टिस इन स्पीकिंग अँड रायटिंगच्या आधारित? तर त्या ऍक्टिव्हिटी पुढील प्रमाणे. कॉपिंग फ्रॉम ब्लॅकबोर्ड. आपण कशाच्या पाहतोय? प्रॅक्टिस इन रायटिंगच्या पाहतोय. म्हणजे विद्यार्थ्यांना रायटिंगची प्रॅक्टिस करून जर घ्यायची असेल तर कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही सजेस्ट करू शकाल? ऍप्लिकेशन बेसवरती प्रश्न आहे. मग आता विद्यार्थ्यांचा हस्ताक्षर जर सुधारायचं असेल तर पहिली ऍक्टिव्हिटी कॉपिंग फ्रॉम द ब्लॅकबोर्ड. शिक्षकांनी ब्लॅकबोर्डवरती काहीतरी लिहिलं पाहिजे सो दॅट स्टुडंट्स कॅन कॉपी फ्रॉम ब्लॅकबोर्ड ऑन देअर नोटबुक. पॉईंट नंबर 2, कॉपी बुक. मार्केटमध्ये कॉपी बुक्स मिळतात, त्याचा वापर करून विद्यार्थ्यांना कॉपी रायटिंग करायला सांगू शकता. थर्ड ऍक्टिव्हिटी डिक्टेशन. डिक्टेशन मीन्स शिक्षकांनी ओरली सांगायचं आणि स्टुडंटनी लिहून घ्यायचं. दॅट इज कॉल्ड द डिक्टेशन सो दॅट दे कॅन गेट द प्रॅक्टिस. नंबर 4, सबस्टिट्यूशनल टेबल. तुम्हाला माहिती असे 4 याच्यामध्ये 3 किंवा 4 याच्यामध्ये टेबल्स तयार केल्या जातात आणि स्टुडंट्स हॅज टू राईट अ मिनिंगफुल सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ दॅट टेबल. नंबर 5, यूज ऑफ कॅलिओग्राफी नोटबुक. आता कॅलिग्राफी नोटबुक तुम्हाला मार्केटमध्ये माहिती असेल, तुम्ही पाहिलेली पण असेल की विथ द हेल्प ऑफ कॅलिग्राफी नोटबुक दे कॅन राईट समथिंग ऑन देअर नोटबुक. सो कॅलिग्राफी बुक इज व्हेरी advanced so that it will give you the proper idea about each and every alphabet and how it should be written. So that is also important notebook. Number 6, handwriting competition. You can arrange some competition in schools about the handwriting so that students can have the practice of good handwriting. Number 7, writing sentences in sequence. Disturbs sentences द्यायचे and asking them that they should write the sentences sequentially. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये प्रॅक्टिस कशी? तर they can understand and as well as they can write the sentences. Number 8, describing picture and write words. Give the picture to them, ask them to describe the picture and write the words on the notebook. So it is one kind of writing practice. Compositions, निबंध लिहायला लावा विद्यार्थ्यांना. Number 10, discussion on topics in groups and write about topic. Give them the topic. विद्यार्थ्यांना एक टॉपिक द्यायचा, त्याच्यावरती डिस्कशन करायला लावायचं आणि आस्किंग देम टू राईट अबाउट द टॉपिक. त्या टॉपिकच्या संदर्भात तुम्ही लिहा. फॉर एक्झाम्पल लिहिलं पा स्कूल गॅदरिंग असेल किंवा काय स्कूल स्पोर्ट्स असेल, अॅन्युअल फंक्शन असेल. And the last one, brainstorming process and write the important points. आता ब्रेनस्टॉर्मिंग प्रोसेस तुम्हाला माहिती आहे, प्रोसेस ऑफ रायटिंग मधले पहिलीच एक आहे तो म्हणजे जनरेटिंग अन आयडिया. जनरेटिंग अन आयडिया इज कॉल्ड द ब्रेनस्टॉर्मिंग प्रोसेस ऑफ रायटिंग. तर ते ब्रेनस्टॉर्मिंग केलं पाहिजे आणि आस्किंग स्टुडंट दॅट दे शुड राईट सम इम्पॉर्टंट पॉइंट्स ॲज दे थॉट. तर अशा पद्धतीचा एक प्रश्न आलेला होता आणि त्याच्यावरती आधारित मी तुम्हाला या ठिकाणी त्याचे क्ल्यूज दिलेले आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीने युनिट नंबर 2 वरती आधारित जेवढा महत्वाचा भाग होता तर तो भाग या ठिकाणी एका तासात मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी सगळ्यांनी महत्वाच्या घ्या की मी फक्त नमुने दाखल काही प्रश्न याच्यामध्ये घेतलेले आहेत. तुम्हाला मात्र सगळ्या डिटेल्स याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यात परत एकदा सांगतो की प्रोसेस ऑफ रायटिंग मध्ये जे काही सगळे मुद्दे आहेत म्हणजे ड्राफ्टिंग असेल, एडिटिंग असेल, मॉडिफाईंग असेल, रिवायझिंग असेल, प्रेझेंटिंग रायटिंग असेल किंवा जनरेटिंग आयडिया फॉर रायटिंग असेल, याचा थोडा डिटेल अभ्यास करा. डेफिनेटली द क्वेश्चन्स, आय थिंक दॅट देअर विल बी अ क्वेश्चन इन कमिंग एक्झाम. पोर्शन अतिशय छोटा आहे त्याच्यामुळे लेक्चर पण छोटच झालेलं आहे. इफ यू हॅव एनी काइंड ऑफ डाउट्स रिलेटेड unit number 2 or related to S4, unit number 1 or unit number 2, this is the time that you should come forward and let me know if you have any doubts or any queries. Over to you. तुम्हाला जर काही शंका असेल याच्यामध्ये तर तुम्ही निश्चित विचारू शकता. विचारताना मात्र तुमचा व्हिडिओ ऑन करा
आणि माईक पण अनम्यूट करा. येस, ओव्हर टू यू. कोणाला काही प्रश्न असेल ते विचारू शकता. पीडीएफ सेंड नाही होणार, पीडीएफ नाही सेंड करता येत. शंका नाही कोणाला? व्हेरी गुड. मला वाटतं सगळ्यांचा अभ्यास छान झालेला आहे. थांबायचं आपण इथे. हॅलो सर. हा बोला. व्हिडिओ ऑन करा तुमचा, मग बोला. केलेलं आहे सर. S6 लेक्चर कधी होणार आहे का? कोणतं? S6. S6 ना? हा. कदाचित उद्या होईल. 1-2 लेक्चर्स होतील S6 चे आणि मग थांबवलं जातील. ओके. उद्या आणि मग परवा होईल का सर? कदाचित उद्या होईल, पण परवा तर निश्चित होईल. ओके ओके. थँक्यू. ठीक आहे. जर कोणाला काही प्रश्न नसेल तर आपण या ठिकाणी थांबूया. छान Thank अभ्यास you, करा sir. प्रत्येकाने. S4 ची कुठली काही शंका असेल तर यू कॅन डेफिनेटली कॉल मी ॲट एनी टाइम. आय विल ट्राय टू गिव यू द गाइडेंस अबाउट S4. ओके. चलो, ऑल द बेस्ट Thank you. once again and Thank good you. luck for your coming exam. Thank you, sir. Thank you. Thank you, sir. Bye-bye. थँक्यू सर. थँक्यू सो मच. Sir. Thank you, ma'am. Thank you.